वडील म्हणून घ्यायची लाज वाटते मला अशा व्यक्तीला। मी त्याच्या पोटी जन्म घेतला हा माझा सगळ्यात मोठा गुन्हा आहे, त्याला फाशी द्या। हे शब्द आहेत नराधम विकृत भीमराव कांबळेच्या मुलाचे। 10 वर्षांपासून कोणताही संबंध नसलेल्या त्याच्या बायकोची ही भावना हीच आहे। त्या म्हणतात की जिथे त्या चिमुकल्या बाळावर त्याने अत्याचार केलेत तिथेच त्याला ठेचून मारा, जाळा आणि त्याचे अंत्यसंस्कार झालेत हे सुद्धा माझ्यापर्यंत सांगायला कोणी येऊ नका। याच भावना आज त्या विकृत कांबळेसाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात आहेत। नसरापूरमध्ये त्या चिमुकलीसोबत जे अघोरी कृत्य घडले त्याने आज अख्खा महाराष्ट्र पेटून उठलाय। आज प्रत्येक जण आरोपीला फाशी झालीच पाहिजे ही मागणी करते आणि फाशीची मागणी करणाऱ्या या संतप्त गर्दीत आता खुद्द आरोपीच्या बायकोचा आणि मुलाचा सुद्धा आवाज मिसळलाय। नराधम कांबळेच्या या आणि या आधीच्या अशा विकृत गुन्ह्यामुळे आज त्याचं स्वतःचं अख्खं कुटुंबही आगीत होरपळून निघतंय। आपल्याच घरातल्या या राक्षसाबद्दल त्याच्या कुटुंबाचं नेमकं काय म्हणणं आहे, समाजाच्या नजरांना समोर जाताना आज त्यांच्या काय मागण्या आहेत, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। 2015 पासून भीमराव कांबळे त्याच्या बायकोपासून वेगळा राहतोय। याला कारण म्हणजे त्याने नात्यातल्या मुलीवर केलेला अत्याचार। पण 10 वर्षांपासून भीमराव कांबळेसोबत संबंध नसतानाही या घटनेमुळे त्याचं कुटुंब आता आगीत होरपळून निघतंय आणि त्या संदर्भात आरोपीच्या पत्नी आणि मुलाने एका न्यूज चॅनलला मुलाखत दिली आहे। या सगळ्या प्रकरणावर बोलताना त्याची बायको म्हणते की ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे। मला 11 नातवंड आहेत, त्या चिमुरडीच्या कुटुंबियांना काय वेदना होत असतील याची कल्पनाही करवत नाहीये। मी सुद्धा कोणाची तरी आईच आहे। घटना घडल्यापासून माझ्या घशाखाली अन्नाचा घास उतरलेला नाहीये, असं सांगताना त्या ढसाढसा रडल्या। शिवाय तो आमच्यासोबत राहत नाही, मी आणि माझा मुलगा दोघेच एकत्र राहतो। या 10 वर्षात आम्ही अनेकदा त्याला घरी बोलवण्याचा, नीट वागवण्याचा प्रयत्न केला, पण तो नेहमी तुझं तू बघ असं म्हणून आम्हाला झिडकारायचा। गेल्या 10 वर्षांपासून आरोपी घरापासून दूर असून त्याच्याशी कोणताही संपर्क नसल्याचं त्या म्हणतायत। पुढे त्या असंही म्हणाल्या की तो बाहेर काय करायचा याची आम्हाला काहीच माहिती नव्हती, मात्र त्याच्यावर पूर्वी झालेले काही आरोप माहिती असल्याचंही त्यांनी मान्य केलंय। शिवाय दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीच्या घरावर अटकेची नोटीस लावली असून ती त्याचा मुलगा धीरज कांबळे यांच्या नावाने देण्यात आली आहे। पण दुसरीकडे भीमराव कांबळेच्या मुलाने त्याच्या कृत्याचा तीव्र निषेध करत संताप व्यक्त केलाय। तो माझा बाप आहे, हीच माझी चूक आहे, त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या अशी मागणी त्याने केली आहे। त्या चिमुरडीला जितक्या वेदना झाल्या तशाच वेदना त्यालाही झाल्या पाहिजेत असंही तो म्हणाला। मुलाने पुढे सांगितलंय की पूर्वीही त्याने कुटुंबातील सदस्यांवर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या होत्या, तेव्हा आम्हाला घर सोडून जावं लागलं होतं। त्यानंतर आमचा त्याच्याशी काहीही संबंध राहिला नाही। कुटुंबियांना दोष देऊ नये अशी विनंतीही त्याने केली। पण दुसरीकडे गावकरी मात्र भीमराव कांबळेच्या कुटुंबात वेगळंच काहीतरी सांगताय। भीमराव हा पूर्वीपासूनच विकृत प्रवृत्तीचा असून सुमारे 20 वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी त्याला गावातून हाकलून लावलं होतं। गावात राहत असताना तो जनावरांवर अत्याचार करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या। गावकऱ्यांच्या माहितीनुसार आरोपी कांबळे हा शेतात शेळ्या चारताना त्यांच्यावर अत्याचार करायचा। इतकंच नव्हे तर कोंबड्यांवरही अत्याचार केल्याचे प्रकार समोर आले होते। तो गावात असताना महिला शेतात जायला घाबरत होत्या। नसरापूर गावातल्या एका वयोवृद्ध महिलेवरही त्याने कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार केला होता। तो कुत्र्यांवरती अत्याचार करायचा आणि कुत्र्यांना फाशी द्यायचा अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। आरोपीने त्याच्या मुलीवरही अत्याचार केला आहे हे त्याच्या पत्नीला माहिती होतं, मात्र त्याच्या पत्नीने कुणालाही याबाबत सांगितलं नाही। आरोपीचा मुलगाही याच मानसिकतेचा आहे। त्याने एका वृद्ध व्यक्तीवर कोयत्याने वार केले होते। आरोपीचा मुलगाही महिलांना पकडण्याचा प्रयत्न करायचा। पूर्ण गावाने त्याला 20 वर्षांपूर्वी वाळीत टाकलं होतं। कोणीही त्याच्या लग्न कार्यात जात नव्हतं, त्यांनाही बोलवत नव्हतं। गावकऱ्यांशी त्यांचा कुठलाही संबंध नव्हता अशी माहिती समोर आली आहे। आता या घटनेत नक्की कोण खरं बोलतंय हे चौकशीतून समोर येईलच, पण नसरापूर प्रकरणी राज्यातील जनतेचा रोष पाहता या प्रकरणाचा तपास आता SITकडे सोपवण्यात आला आहे। या प्रकरणाच्या तपासाकरिता 6 जणांचे SIT पथक स्थापन करण्यात आलं आहे। या 6 जणांपैकी 2 अधिकारी या महिला आहेत। पुणे ग्रामीण पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या SITमध्ये समावेश आहे। त्यामुळे या प्रकरणी लवकरात लवकर तपास करून आता हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याचा आणि आरोपीला शक्य होईल तितक्या लवकर शिक्षा देण्याचा प्रयत्न आहे। या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पण जनावरांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोणालाही न सोडणारा हा नराधम इतकी वर्ष समाजाच्या छातीवर मोकाट कसा फिरत होता हा अजूनही प्रश्नच आहे। आता या सगळ्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला गाव बत्ती।